राज्यामध्ये पावसाचा जोर कायम. रायगड, पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी. ठाणे, कोल्हापूर, रत्नागिरी आणि नाशिक घाटमाथा परिसरातही मुसळधार पावसाचा इशारा. तळकोकणामध्ये दमदार पावसाची हजेरी. सिंधुदुर्गातील नद्या दुथडी भरून वाहत असून धरणांमधला पाणीसाठा 80%वर, तर जिल्ह्यामध्ये अद्यापही सरासरी 35% पावसाची तूट आहे. धुळ्यातील लळिंग धबधबा पावसामुळे पुन्हा ओसंडून वाहू लागला. हिरवाईनं नटलेल्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. लळिंग कुरण परिसरातील निसर्ग सौंदर्याची पर्यटकांना भर. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात तापीच्या बॅकवॉटरचा शेतकऱ्यांना मोठा फटका. कापूस, मका, सोयाबीन आणि बाजरीची पिकं पाण्याखाली. महसूल आणि कृषी विभागानं तातडीनं पंचनामे करून मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. धाराशिवमध्ये अतिवृष्टी होऊनही नद्या, ओढे कोरडे ठाक. मांजरा, तेरणा आणि बोरी नदीवरच्या बंधाऱ्यांमध्ये पाणी न अडल्यानं पाणीसाठ्याचा प्रश्न गंभीर. बंधाऱ्यांना तातडीनं दरवाजे बसवा, अशी ग्रामस्थांची मागणी. पिंपरी चिंचवड महापालिकेचा 1153 खड्डे बुजवल्याचा दावा वादाच्या भोवऱ्यात. डांबराऐवजी मुरुम, माती आणि खडी टाकून डागडुजी केल्याचा आरोप. तर पावसात पुन्हा खड्डे उघडे झाल्यास अपघात होण्याची भीती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.